धुले जिला ठेकेदार संघ ने बकाया बिलों के भुगतान की मांग को लेकर जिला कलेक्टर कार्यालय तक मोर्चा निकाला और काम बंद करने का आह्वान किया। इस दौरान महाराष्ट्र सरकार के खिलाफ नारेबाजी भी की गई। धुले जिले में ठेकेदार संघ ने बकाया भुगतान की मांग को लेकर आज जिला कलेक्टर कार्यालय तक विरोध मोर्चा निकाला। संघ का कहना है कि सरकारी आदेश के तहत किए गए विकास कार्यों के बिल बार बार अनुरोध के बावजूद भुगतान नहीं किए गए हैं। इसको लेकर संघ ने मुख्यमंत्री और अन्य विभाग अध्यक्षों से भी मुलाकात की थी, लेकिन कोई समाधान नहीं निकला। इसी के चलते आज धुले जिला मजिस्ट्रेट को एक बयान सौंपा गया। प्रदर्शन के दौरान ठेकेदारों ने महाराष्ट्र सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की और काम बंद करने का आह्वान किया। इस विरोध प्रदर्शन में संदीप महाले, शीतल नवले, आशीष अग्रवाल और अन्य पदाधिकारी शामिल रहे। आपल्याला कल्पना असेल की लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने बरेच कामं PWD अंतर्गत काढले होते। ते कामं आम्ही कंत्राटदारांनी स्वतःचे पैसे लावून कामं पूर्ण केले व आज संपूर्ण महाराष्ट्राचे जवळजवळ 90,000 कोटी रुपये शासनाकडे घेणे आहेत। त्याच्यातल्या 650 कोटी रुपये हे फक्त धुळे जिल्ह्याचं घेणं आहे व आमचे प्रलंबित बिलं वेळेवर मिळत नसल्याने आमची आर्थिक विचंबना झालेली आहे। आम्ही बँकेचे कर्ज असेल, खाजगी कर्ज असतील काढून हे कामं पूर्ण केलेली आहे। त्याचप्रमाणे या कामाला लागणारं मटेरियल आम्ही काही व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेतलेले आहे, त्यांचे देखील देणं आम्हाला आहे। अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदाराला आता स्वतःची मालमत्ता विकण्याची देखील वेळ आलेली आहे। आम्ही सातत्याने मागील 6 महिन्यापासून शासनाला वेगवेगळ्या स्तरावरती निवेदन दिलेले आहे, परंतु अद्याप देखील शासनाने आमचं कुठलंही देयक अदा केलेले नाही व आता मार्च एंड असल्याने बँकेचा सारखा तगादा आमच्या मागे चालू आहे। बऱ्याचशा आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत। काही कॉन्ट्रॅक्टरांना तर मालमत्ता जप्तीचे देखील नोटीस आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आम्ही शासनाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना योजनांचा लाभ देत आहात, तर आम्ही करदाते आहोत, तर आमचं देखील बिलं अदा करण्यात यावे। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की भारताच्या GDPमध्ये शेतीनंतर जर कोणाचं कॉन्ट्रिब्युशन असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे। तर एक सक्षम असं व्यवसाय जो शासनाला खूप मोठ्या प्रमाणात कर देतो, नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देतो, रोजगार संध्या उपलब्ध करून देतो, अशा व्यवसाय जर बळकट करायचा असेल तर कॉन्ट्रॅक्टरांची बिलं हे वेळेवर अदा केली पाहिजे। अन्यथा कॉन्ट्रॅक्टर बंधू भविष्यात कदाचित अशी वेळ येईल की ज्याप्रमाणे शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, तर कर्जाला कंटाळून काही कॉन्ट्रॅक्टर ते पाऊल देखील उचलू शकतात। आजच्या या निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आहोत व आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करणार आहोत।